मजल्यावर मुंबईमध्ये जे करार झाले त्यावर उत्तर देणार. सध्या दावोसमधील गुंतवणुकीवर लक्ष. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि मनसे आघाडीवर. फडणवीसांचं सूचक विधान. आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीच नसेल. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचं ट्विट. सूचक ट्विट. शिंदेंसोबत जायचं होतं तर आमच्याशी युती का केली? कल्याण डोंबिवलीमधील मनसेने शिंदेंना पाठिंबा दिला त्यामुळे राऊतांचा संताप. राजू पाटील यांना अधिकार दिलेत, इतका अकांड तांडव करण्याची काहीच गरज नाही. संदीप देशपांडे यांचं विधान. राजकारणात काहीही घडू शकतं. कल्याण डोंबिवली या ठिकाणच्या पाठिंब्याबाबत स्थानिक पातळीवरती झालेला निर्णय मला पटलेला नाहीये. मनसेच्या बाळा नांदगावकर यांची नाराजी. मिश्रा नावाची व्यक्ती ठाकरेंना मातोश्रीवरती येऊन भेटून गेली, यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दरार. मनसे आता वेगळं होत असल्याचं पाहायला मिळतंय. प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ. सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्यानं अपहरण करण्याचा प्रयत्न केला, त्यातून सुटून मी देवदर्शनाला गेले. मातोश्रीवरील बैठकीत सरिता म्हस्के यांचा आरोप. सूत्रांची माहिती. 100व्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंनी केलं अभिवादन. महापालिका निकालानंतर बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू आज एकत्र येणार. षण्मुखानंद सभागृहामध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून मोठी प्रेरणा मिळते. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून आदरांजली. बाळासाहेबांच्या जाण्याचं आजही आम्हाला दुःख. बाळासाहेब जरी नसले तरी देखील त्यांचे विचार आमच्यासोबत. किशोरी पेडणेकरांचे हे विधान. बदलापुरात चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न. शाळेच्या व्हॅन चालकावर आरोप. नराधम चालक अटकेत. गुन्हा दाखल. 24,000 दंड आणि व्हॅनचा परवानाही रद्द. बदलापूरमधील आधीच्या घटनेवरही कारवाई केली. आताही करू. आरोपीला शासन व्हावं म्हणून पोलीस काम करतायत. बदलापूर घटनेनंतर बावनकुळे यांचीही प्रतिक्रिया. ज्यांनी मंत्री केलं त्यांनी मंत्रीपद काढलं तरी काही फरक पडत नाही. माझा परफॉर्मन्स चुकीचा वाटत असेल तर चर्चा करतील. गुलाबराव पाटील यांचं हे वक्तव्य समोर. राज्यात आता 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार. 18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक येते. दावोसमधून मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद घेत माहिती. रत्नागिरीमध्ये भाजपचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना धमकी दिल्याचा नगरपरिषदेच्या इंजिनियरवर आरोप. नगरपरिषदेत प्रशासकीय काळात 4 कोटींचा घोटाळा झाल्याचा तिवरेकरांचा दावा. बाळच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी नंबर 1. प्रेक्षकांनी सर्व निकाल फक्त TV9 मराठीवर पाहिले. महाराष्ट्रातील जनतेची पसंती फक्त TV9 मराठी असल्याचं पुन्हा अधोरेखित. मुंबईमधील 106 बांधकामं त्वरित थांबवण्याचे आदेश. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी BMCचा हा निर्णय. हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स न बसवल्यानं पालिका प्रशासनाकडून संबंधितांना बजावण्यात आली नोटीस. छत्रपती संभाजीनगरात शासकीय जागेवरील 22 अतिक्रमणं हटवली. संबंधितांना नोटीस देऊनही वैध कागदपत्र सादर न केल्यानं ही कारवाई करण्यात आली. CSMT वरून सुटणाऱ्या 4 रेल्वे गाड्या आणि दादरवरून सुटणारी 1 रेल्वे गाडी LTT या ठिकाणी स्थलांतरित केली जाणार. CSMT ते तिरुवनंतपुरम, CSMT ते नागरकोइल LTT वरून सोडण्याचं करण्यात आलंय नियोजन. मुलुंड आणि भांडूपमध्ये मंगळवारी पाणी बंद. ठाणे शहरात देखील काही भागात पाणी पुरवठा असेल बंद. जम्मू काश्मीरच्या दोडा जिल्ह्यामध्ये जम्मू काश्मीर या ठिकाणच्या खराब वातावरणामुळे वैष्णोदेवीची यात्रा स्थगित. यात्रेच्या मार्गावर पाऊस आणि मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी. यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव यात्रा स्थगित. दिल्ली NCR मध्ये पावसाच्या सरी. दिल्लीमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट. पावसामुळे प्रदूषणापासून काही प्रमाणात दिल्लीकरांना दिलासा मिळण्याची शक्यता. भारतात क्रिकेट सामने न खेळण्यावर बांगलादेश ठाम. T20 विश्वचषकासाठी संघ भारतात पाठवणार नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा निर्णय. बांगलादेशनं भूमिका न बदलल्यास ICC स्कॉटलंडला संधी देणार.